तर या लेक्चरमध्ये आपण बेसिक लॉगॅरिथम या ठिकाणी स्टडी करणार आहे। तर लॉग कसा बघितला जातो, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार, मॅन्टिसा काय असणार, तर याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहे। त्याच्यासाठी आपण या ठिकाणी डिफरंट कॉलम्स या ठिकाणी तयार केलेले आहे। तर फर्स्ट जो कॉलम असणार आहे तर त्यामध्ये आपण घेणार आहे सिरियल नंबर। ओके, त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तर त्या सेकंड पार्टमध्ये आपण घेणार आहे नंबर। नेक्स्ट असेल तुमचं नेक्स्ट कॉलम फॉर कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या पुढचा जो पार्ट असेल तो असेल तुमचा मॅन्टिसा। तर या प्रत्येक गोष्टी मी या ठिकाणी एक्सप्लेन करून देणार आहे। आणि लास्टचा जो पार्ट आहे तो असेल तुमचं लॉग। असा पण नंबर आपण काय कन्सिडर केला, एक्स कन्सिडर केला, तर त्याचा जो लॉग घेणार आहे तो काय असेल तर आपला लॉग एक्स। लास्टचा जो पार्ट आहे त्याच्यात काही कॅल्क्युलेशन जर असेल तर ते मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करेल। आज आला तुमचा फर्स्ट टेबल या ठिकाणी। ओके, तर आपल्याला काही नंबर्स दिलेले असतील तर त्या नंबरचा लॉग कसा बघितला जातो तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। सपोज आपण एक नंबर घेतोय, एक नंबर घेतला, फर्स्ट नंबर आपण या ठिकाणी डिस्कस करू। सपोज घेतला 7837 असा काहीतरी नंबर आहे आपल्याकडे। ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्स काय असते, तर कॅरेक्टरिस्टिक्स असतं तर हा जो पर्टिक्युलर नंबर दिलेला आहे या पर्टिक्युलर नंबर मध्ये टोटल किती डिजिट्स आहे ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी मेजर करायचं। ओके, तर टोटल डिजिट जर मेजर केले तर हा डिजिट आहे 1 2 3 4, म्हणजे हा जो नंबर आहे किती डिजिट नंबर आहे, 4 डिजिट नंबर। तर त्या 4 मधून एक काय करायचं तुम्हाला मायनस करायचा। आता 4 - 1 जर केलं तर टोटल डिजिट आहे 4। ओके, त्यातून काय करायचं -1 करायचं। मग आपलं जे आन्सर राहणार आहे ते राहणार आहे 3। मग हा जो 3 असतो या 3 लाच आपण काय म्हणत असतो, कॅरेक्टरिस्टिक्स। मग या नंबरचा जो कॅरेक्टरिस्टिक्स असेल तो असेल तुमचा 3। आता मॅन्टिसा काय असतो, तर त्याच्या आधी आपण काय करू, तर आपल्या मॅन्टिसा बघण्यासाठी आपल्याला एक बुक लागणार आहे आणि त्या बुकला आपण म्हणणार आहे लॉगॅरिथमिक बुक। तर इझिली तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होईल नवनीचं। तर हा तुमचा लॉगॅरिथमिक बुक आहे। तर वरती या ठिकाणी टायटल असेल तुमचं लॉगॅरिथम्स अँड मॅथमॅटिकल टेबल्स। तर या ठिकाणी लॉगॅरिथम आपल्याला बघता येतं। तर याचा पहिले इंट्रोड्यूस करून देतो। त्या ठिकाणी आजू रो दिलेला आहे तर तो नंबर स्टार्ट झालेला आहे तुम्हाला 0 पासून, 0 1 2 3 असं करत तो 9 पर्यंत आहे। त्याच्या शेजारी एक कॉलम दिलेला आहे तो आहे मीन डिफरन्सचा, आणि हा मीन डिफरन्स स्टार्ट होतोय 1 पासून 2 3 असं करत 9 पर्यंत, म्हणजे याच्यात 0 नाही। ओके, 0 फक्त कुठे तर आधीच्या नंबर मध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर एक स्टार्टिंगला एक कॉलम दिलेला आहे तुम्हाला व्हर्टिकल कॉलम, तो नंबर स्टार्ट होतोय 10 11 12 असं करत करत। तर फर्स्ट पेजवरती जर बघितलं तुम्ही तर लास्टचा जो नंबर आहे तो किती येतात 54, म्हणजे या पहिल्या पेजवरती आपण 10 पासून तर 54 पर्यंत बघू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड जे पेज दिलेलं आहे तर सेकंड पेज स्टार्ट होत आहे 55 पासून आणि एंड होतोय तुमचा किती तर 99। ओके, म्हणजे तुम्ही पहिले 2 डिजिट जे आहे ते या व्हर्टिकल कॉलम मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकतात 99 पर्यंत। ओके, तर कशा प्रकारे बघायचं ते आपण या ठिकाणी डिस्कस करू। ओके, तर या ठिकाणी मी टेबल आणि हा नंबर दोन्ही या ठिकाणी कन्सिडर करतो। तर याच्यात पहिले 2 नंबर दिसतात तुम्हाला, पहिले 2 डिजिट जे आहे ते किती 78, 7 इथं आणि 8 इथं। मग सर्वात पहिले तुम्हाला बघताना काय करायचं 78 बघायचा, तर हा 78 या ठिकाणी तुम्हाला दिसेल, दिस इज 78। ओके, आता 78च्या कशामध्ये बघणार तर 78च्या 3 मध्ये। मग आता 3 कसं बघणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला वरचा जो नंबर आहे तो कुठे झाला 0 1 2 3, तर हा जो 3 आहे तर हा 3 जो नंबर आहे तो खालीपर्यंत घ्यायचा तुम्हाला 78 पर्यंत। ओके, तर 78 मध्ये जर तो 3 मध्ये बघितला 78च्या 3 मध्ये तर 78 आणि वरचा किती 3, याच्यामध्ये जर तो नंबर बघितला तर आपल्याला तो नंबर भेटणार आहे किती 8938, 8938 आज आला तुमचा तो नंबर। ओके, आता याच्यामध्ये आपण पहिले 2 नंबर याच्यात बघितले, तिसरा नंबर या रो मध्ये बघितला। आता जो लास्टचा नंबर आहे चौथा किती येतो 7, हा जो 7 आहे हा या मीन डिफरन्स मध्ये बघायचा। हा 7 जो आहे तो पुन्हा खालीपर्यंत घ्यायचा तुम्हाला जोपर्यंत 78 येत नाही तोपर्यंत, आणि त्या 78 मध्ये जर तो नंबर बघितला तर तो नंबर काय तर 4 आहे। ओके, तर हा जो 4 आलेला आहे कशामध्ये तर लास्टचा 7, तो 4 जो आलेला आहे तो याच्यात काय करायचं तुम्हाला ऍड करायचा। या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन 8938 त्याच्यात ऍड करायचं आपल्याला किती 4, 8 + 4 किती झाला 12, कॅरी 1, 3 + 1 4, मग आपला आन्सर राहील 8942 हे तुमचं काय असणार आहे आन्सर। आणि यालाच आपण काय म्हणत असतो तर मॅन्टिसा या ठिकाणी आपण त्याला बोलत असतो। ठीक आहे, पण हा नंबर लिहिण्याच्या आधी आपल्याला काय करायचं 0 पॉईंट द्यायचा आणि हा नंबर लिहायचा 8942। ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्स काय असणार आहे तर टोटल नंबर ऑफ डिजिट्स मेजर करायचं
आणि मॅन्टिसा काय असतं, पहिल्या 2 नंबरमध्ये लॉग बघायचा, त्याचा 3 मध्ये, आणि मीन डिफरन्स जो असेल तो 7 मध्ये. जो मीन डिफरन्सचा नंबर असेल तो याच्यात ऍड करायचा, तो या पद्धतीने भेटला 8942. तो लिहिताना 0 पॉईंट लिहिला. या दोन्ही नंबरचे जर ऍडिशन केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, लॉग भेटणार आहे. मग या ठिकाणी आपला जो लॉग असणार आहे तो भेटेल 3.8942. हा झाला तुमचा फर्स्ट नंबर, ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, लॉग या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. याच पद्धतीने आपण काही आणखी नंबर डिस्कस करू. आधी तर तुम्हाला मॅन्टिसा काय, कॅराटिशिस काय, तर या गोष्टी जर समजल्या तर आरामात तुम्ही काय करू शकता, तर लॉगचे एक्झाम्पल या ठिकाणी आरामात सॉल्व्ह करू शकता. आता सेकंड एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पलमध्ये सपोज आपल्याला अजून एक नंबर घेतला 33,783 असा काहीतरी नंबर आहे आपल्याकडे. ओके, तर परत पुन्हा याच्यात जर तुम्ही मेजर केलं तर टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती आहे, 1 2 3 4. तर त्या 4 मधून 1 मायनस केला म्हणजे किती राहिला, 3. मग 3 जो आहे आपला काय असणार, तर कॅराटिशिस असेल. ओके, पुन्हा बघताना आपल्याला 37 बघायचं पहिला. तर याच्यासाठी तुम्हाला पुन्हा लॉग टेबलची या ठिकाणी गरज असेल. पहिले 2 नंबर आपल्याला बघायचे. पहिले 2 नंबर काय, 37. तर 37 मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायचं. तर या ठिकाणी आपला 37 या ठिकाणी नंबर आपला पॉईंट होतो. 37च्या कशामध्ये बघणार, 8 मध्ये. 37 हा जो 8 दिसतोय तुम्हाला या रो मधला, ओके, तो 8 मधला जो नंबर आहे तो 37 पर्यंत तुम्हाला घेऊन यायचा आहे, आणि तो नंबर आहे 5775. हा नंबर तुम्ही लक्षात पण ठेवू शकता, नाही लक्षात राहते तर तुम्ही या ठिकाणी बाजूला लिहून टाका 5775. आणि लास्टचा जो नंबर आहे तो किती आहे, 3. ओके, हा 3 कशामध्ये बघायचा, मीन डिफरन्स मध्ये. तो 3 खालीपर्यंत जर घेतला तर त्याच्यामध्ये किती आहे, 3 आहे. ओके, 3 मध्ये पुन्हा आपल्याला 3 भेटतो या ठिकाणी. ओके, तो 3 याच्यात काय करायचा, आपल्याला ऍड करायचा. 5 + 3 झाला 8, म्हणजे राहिला 5778. हे तुमचं काय झालं, तर हे झालं तुमचं मॅन्टिसा. फक्त तो लिहिताना काय करायचं, 0.5778. या दोन्ही नंबरचे जर मी ऍडिशन केलं तर मला भेटेल लॉग, माझा झाला 3.5778. हा झाला तुमचा सेकंड नंबरचा लॉग. ओके, तर या पद्धतीने आपण लॉग बघू शकतो. ठीक आहे, हे झाले 4 डिजिट नंबर. समजा आपल्याकडे 3 डिजिट नंबर जर असेल एखादा, तर तो कशा पद्धतीने बघितला जातो, तर या ठिकाणी आपण तो डिस्कस करणार आहे. मग मी याच्यात 3rd नंबरचं एक्झाम्पल घेतो. 3rd नंबरच्या एक्झाम्पलमध्ये सपोज मी घेतलं किती, तर 584 असा काहीतरी नंबर घेतला. आता पुन्हा काय करायचं, याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट्स मेजर करायचं. तर याच्यात टोटल नंबर ऑफ डिजिट्स आहे 1 2 3. त्यातून एक मायनस करायचा, 3 - 1 किती उरला, 2. मग 2 जी आहे का असणार आपली कॅराटिशिस. ओके, आता मॅन्टिसा कसा बघायचा, तर मॅन्टिसासाठी पुन्हा आपल्याला गरज असणार आहे लॉग टेबलची. तर याच्यामध्ये आपल्याला 58 बघायचा. तर फर्स्ट पेजवरती तुम्हाला लास्टचा नंबर 54च आहे, म्हणजे तुम्ही या फर्स्ट पेजवरती बघू शकत नाही. तुम्हाला जावं लागेल कुठे, तर सेकंड पेजवरती या ठिकाणी तुम्हाला मूव्ह करावं लागेल. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला 58 बघायचा. तर या ठिकाणी आपला जो आहे, तर हा 58 आपला ऍडजस्ट झालेला आहे, पहिला नंबर. 58चा नेक्स्ट नंबर जो आहे या ठिकाणी 58च्या पुढे कोणता आहे, 4. तर 58च्या तुम्ही 4 मध्ये या ठिकाणी बघणार, आणि 58च्या 4 मध्ये बघितलं तर तो किती आहे, 7664. तर हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही नोट डाऊन केलं तरी चालेल. ओके, मग आपण 58च्या 4 मध्ये जर बघितलं तर तो नंबर भेटेल आपल्याला 7664. पण याच्या पुढे 4th नंबरचा डिजिट नाही, आणि 4th नंबरचा डिजिट नाही तर तो 0 कन्सिडर करायचा, आणि 0 मीन डिफरन्स मध्ये नाहीच आहे. म्हणजे जर 4था डिजिट नसेल तर हा मीन डिफरन्सचा पार्ट बघायचा नाही. मग हेच आपलं काय असणार, फायनल आन्सर म्हणजे किती, 7664. फक्त लिहिताना काय करायचं, 0 पॉईंट द्यायचा. मग आपण या ठिकाणी लिहिणार 0.7664 आला तुमचा नंबर. ओके, तर हे झालं तुमचं मॅन्टिसा. ओके, 58च्या कशामध्ये बघितलं आपण, 58च्या 4 मध्ये 7664. 4था नंबर नव्हता म्हणून आपण मीन डिफरन्स त्याच्यात ऍड केलेलं नाही. अदरवाईज तुम्हाला 4था डिजिट जेव्हा येणार त्यावेळेस मीन डिफरन्स तुम्हाला ऍड करावं लागेल. आता या दोन्ही नंबरची काय करायचं, आपल्याला ऍडिशन करायचं. आता या दोघांचे जर ऍडिशन केलं तर याचा आन्सर येईल 2.7664. हा झाला तुमचा लॉग झाला. ओके, हे झालं तुमचं 3 डिजिट नंबर जर असेल तर त्याचा लॉग कशा पद्धतीने बघितला जातो याच्यावरती आपण या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट नंबर घेऊ आपण, तो पण 3 डिजिट नंबरच घेऊ. 2 एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी या गोष्टी समजून जातील. ओके, आता नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट याच्यामध्ये आपण डिस्कस करू अजून एक एक्झाम्पल.
सपोज आपल्याकडे नंबर आहे 107. त्याच्यामध्ये टोटल डिजिट जर मेजर केलं तर टोटल डिजिट आहे 1 2 3. ओके, 3 मधून 1 मायनस केला तर किती उरला 2. 2 काय असेल कॅरेक्टरिस्टिक. आता कॅरेक्टरिस्टिक्स एवढीच का घ्यायची त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करू. ओके, नेमकं कॅरेक्टरिस्टिक असतं काय त्याच्यावरती पण डिस्कशन करू. तर आता याला लॉग मध्ये बघावं लागेल. पहिले 2 नंबर किती 10. 10च्या कशामध्ये बघणार 7 मध्ये. ओके, तर या ठिकाणी त्यासाठी आपल्याला लॉग टेबलची गरज असेल. तर सर्वात पहिले आपण 10 बघणार. 10 आपल्याला फर्स्ट याच्यातच भेटेल, फर्स्ट रो मध्ये. ओके, तर हा 10 आहे. 10च्या कशामध्ये बघायचं 7 मध्ये. तर या 0 to या ठिकाणी 7 आहे आपला आणि त्याच्या मध्ये बघितलं 10च्या 7 मध्ये तर तो नंबर भेटेल 0.0294. ओके, 0294. तो नंबर जर तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू पण शकता 0294 आज आला तुमचा काय तर नंबर. आता तो लिहिताना या नंबरच्या आधी 0 द्यायचा. हा 0 कन्सिडर करायचाच आहे तुम्हाला. हा 0 सोडून चालणार नाही. ओके, तर तुम्हाला 4 डिजिट लागतीलच. आता लास्टचा नंबर नाही 4th नंबरचा तर मी मीन डिफरन्स मध्ये बघणार नाही. मीन डिफरन्स आपला गॅप झाला. मग याचा आन्सर तुम्हाला लागेल फक्त 0 पॉईंट काय करायचं तो नंबर किती 0294. आता बरेच जण काय करतात या 0 लिहत नाही त्याच्यामुळे आन्सर रॉंग होऊन जातं. ठीक आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचं. आता या दोन्ही नंबरची ऍडिशन करा म्हणजे आपल्याला भेटेल किती 2.0294 आज आला तुमचा लॉग झाला. ठीक आहे, हे झालं आपलं 4th नंबरचं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये आपण 3 डिजिटचा या ठिकाणी विचार केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट आपण घेऊ तो म्हणजे काय आपला 5th नंबरचं या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ. तर याच्यामध्ये आपल्याला पहिले 4 डिजिट नंबर घेतला, नंतर 3 डिजिट घेतला. आता आपण काय घेऊ 2 डिजिट नंबर घेऊ. 2 डिजिट नंबरमध्ये सपोज आपण काय घेतला तर 66 घेतला किंवा नंबर दुसरा घेऊ. दोन्ही नंबर सेम नाही घेत. 69 घेतला समजा आपण. ओके, 69 हा 2 नंबर. आता याच्यात टोटल नंबर ऑफ डिजिट्स मेजर करायचे. टोटल नंबर ऑफ डिजिट किती आहे 2. 2 मधून 1 मायनस केला किती राहिला 1. 1 ही काय झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक झाली. आणि आता त्याचं मॅन्टिसा कसा बघायचा तर त्याच्यावरती डिस्कशन करू आपण. तर 69 त्याच्यासाठी तुम्हाला परत लॉगॅरिथमच्या टेबलमध्ये बघायचं आहे. पण फर्स्ट पेजवरती तुम्हाला 69 नाही भेटणार. त्याच्यासाठी तुम्हाला सेकंड पेजवरती या ठिकाणी जावं लागेल. ओके, तर सेकंड नंबर जो आहे तर सेकंड पेजवरती तुम्हाला 69 भेटून जाईल. तर या ठिकाणी आपला 69 आहे. ओके, आता 69 आहे पण याच्या पुढे नंबर नाही. त्याच्या पुढे नंबर नाही तर तो किती कन्सिडर करायचा 0. ओके, जर तुम्हाला 2 डिजिट नंबर असेल तर तुम्ही काय करायचं पहिला नंबर 69 तो तसाच घ्यायचा आणि पुढचा नंबर नाही तो किती कन्सिडर करायचा 0. म्हणजे आपण कशामध्ये बघणार 69च्या 0 मध्ये या ठिकाणी आपण बघणार. ओके, पुढचे नंबर जर तुम्हाला दिलेले नसतील तर एकदम सिंपल 0 तुम्हाला या ठिकाणी काय करायचा कन्सिडर करायचा आहे. ओके, मग आपला 69 या ठिकाणी झाला आणि त्या 69च्या बघा फर्स्ट जो कॉलमच्या शेजारचा आहे 0. हा 0 दिलेला आहे तो खालीपर्यंत घ्या 69 पर्यंत. तर तो नंबर आहे 8388. ओके, 8388. तर तो लिहिताना फक्त तुम्हाला काय करायचं 0.8388 हा नंबर आपण या ठिकाणी राईट केला. या दोन्ही नंबरची जर ऍडिशन केलं तर तुम्हाला काय भेटेल लॉग भेटेल. तो भेटेल तुम्हाला 1.8388 हा झाला तुमचा नेक्स्ट एक्झाम्पलचं लॉग. ओके, आता आणखीन नेक्स्ट एक एक्झाम्पल घेऊ आपण ज्याच्यामध्ये पुन्हा आपण किती डिजिट घेणार आहे 2 डिजिट नंबरच घेणार. 6 नंबरचं एक्झाम्पल ज्याच्यामध्ये आपण नेक्स्ट 2 डिजिट नंबर घेऊ. सपोज तो घेतला आपण 28 घेतला समजा. ओके, आता याच्यात पुन्हा किती डिजिट आहे टोटल 1 2 डिजिट आहे. तर 2 - 1 किती झाला 1. एक नेहमी मायनस करायचा. काय करायचं त्याचं मी एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकेल. पहिले आपण समजून घेऊ आणि नंतर एक्सप्लेनेशन देईल. तर त्याची एवढी काही गरज नाही पडणार. हीच मेथड तुम्ही फॉलो करू शकता. ठीक आहे, तर 28 दिलेला आहे. तर आता याला बघायचं आपल्याला पुन्हा लॉगमध्येच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर 28 आपल्याला या पहिल्या रो कॉलममध्ये भेटून जाईल. ओके, तर 28 त्या ठिकाणी आपला 28 आहे. ओके, 28 आहे पण पुढचा नंबर नाही. मग पुढचा नंबर नाही तर तो किती कन्सिडर करणार 0. तर 28च्या 0 मध्ये बघितलं तर तो आहे 4472. 4472 आज आला तुमचा नंबर. ओके, तो आता त्याच्या पुढचा नंबर नाही म्हणून मीन डिफरन्स बघायचा नाही. मीन डिफरन्स तेव्हाच बघायचा जेव्हा 4था डिजिट प्रेझेंट असेल त्यावेळेस. ओके, अदरवाईज मीन डिफरन्स बघायची गरज नाहीये. मग आपलं 28च्या 0 मध्ये किती येतं 4472. तो लिहिताना फक्त 0 पॉईंट लिहिणार 0.4472. ओके, या दोन्ही नंबरचे आपल्याला काय करायचे आता ऍडिशन.
आता या दोन्ही नंबरचे ॲडिशन केलं तर आपल्याला आन्सर भेटेल 1.4472. ओके, तर हे झालं तुमचं 4 डिजिट, नंतर 3 डिजिट, नंतर 2 डिजिट नंबर असेल तर त्याचा लॉग कसा बघितला जातो. नेक्स्ट घेऊ आपण 7th नंबरचं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये फक्त सिंगल डिजिट नंबर घ्यायचा आहे. सिंगल डिजिट नंबर जर घेतलं तर सपोज आपण काय घेतला, एक सिंपलचा नंबर घेतला 3. ओके, आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट्स किती आहे, तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ डिजिट फक्त 1 आहे. 1 - 1 काय येणार आहे, डायरेक्ट 0. एकातून एक गेला किती झाला तर 0. मग ही 0 तुमची जी असणार ती झाली तुमची काय, कॅरेक्टरिस्टिक्स. आता सिंगल नंबर जर असेल तर तो जर तुम्ही लॉगमध्ये जर बघितलं तर सिंगल नंबर नाहीच आहे, डायरेक्टली नंबर स्टार्ट झालेला आहे तुमचा 10 पासून, राईट. मग असा सिंगल नंबर तुम्हाला डायरेक्टली एक सिंगल नंबर बघता येणार नाही. मग मी पुन्हा तुम्हाला ते सांगेल की जेव्हा तुम्हाला पुढचा नंबर दिसलेला नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला काय कन्सिडर करायचा, 0 कन्सिडर करायचा. मग आता 3च्या पुढे जर 0 घेतला तर किती होणार, 30. मग आपण बघणार कशामध्ये, 30 मध्ये. ओके, हा बघा 30. तर 30च्या पुढचा पण नंबर माहित नाही आपल्याला, मग तो पण किती कन्सिडर करा, 0. मग 30च्या कशामध्ये बघाल, 0 मध्ये. तर 0 मध्ये बघितलं तर 4771 भेटला. ओके, म्हणजे याचा अर्थ 4 जर असेल फक्त 4 तर 4 मध्ये बघता येणार नाही, मग तो 40 मध्ये बघणार. 5 असेल तर 50 मध्ये बघणार, 50च्या 0 मध्ये. ओके, 6 असेल तर 60च्या 0 मध्ये. ओके, या पद्धतीने तुम्ही कोणताही सिंगल नंबर असेल तर त्याला 0 कन्सिडर करायचं आणि त्याच्या पुढच्या परत 0 मध्ये बघायचा. मग आपण या केसमध्ये 3 आहे म्हणून मी 30च्या कशात बघितलं, 0 मध्ये. तो भेटला 4771. तो लिहिताना फक्त तुम्हाला 0 पॉईंट लिहायचं, 0.4771. ओके, तर या दोन्ही नंबरचे आपल्याला काय करायचं, ॲडिशन, म्हणजे आपल्याला काय भेटेल, लॉग भेटेल. ओके, तर या दोघांचे ॲडिशन केलं तर आन्सर तेच भेटेल, किती, 0.4771. अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला हा पॉईंट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, 8 नंबरचा एक्झाम्पल घेऊ. तर याच्यामध्ये पण आपण 2 डिजिट नंबर घेतला. सपोज आपण तो किती घेतला तर 7 घेतला. 7 म्हणजे आता 7 बघताच येणार नाही, त्याच्या आधी आपण कॅरेक्टरिस्टिक काय असतं ते बघून घेऊ. तर 7 बघताच येणार नाही, मग आपण कशा बघणार, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय होणार, सिंगल डिजिट आहे. मग 1 - 1 किती होणार, 0. 0 ही काय झाली, कॅरेक्टरिस्टिक. आता सिंगल नंबर बघता येणार नाही म्हणून त्याच्या पुढे तुम्हाला काय कन्सिडर करायचा, 0 कन्सिडर करायचा. मग 7च्या पुढे 0 जर कन्सिडर केलं तर तो होणार आहे 70. 70 म्हणजे तुम्ही सेकंड नंबरच्या पेजवरती या ठिकाणी ऑब्झर्व करणार आहे, 70. ओके, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 70 आहे आणि तुम्हाला कशात बघायचं, 70च्या 0 मध्ये, 70च्या 0 मध्ये. आज 0 आहे तर तो खालीपर्यंत घ्या, तर तो नंबर आहे 8451. पुढचा नंबर बघायचा नाही, त्याच्या पुढचा 0 बघायचा नाही. ओके, तर आपला नंबर येईल 8451. याचं आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर. फक्त तो लिहिताना काय करायचं, 0.8451. ओके, तर या दोन्ही नंबरचे जर ॲडिशन केलं तर आपल्याला लॉग भेटेल आणि तो भेटेल 0.8451. ओके, तर असे आपण टोटल प्रत्येकाचे 2-2 एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेले. ओके, तुम्ही म्हणाल आता 4 डिजिट पासूनच आपण सुरुवात केली, 5 डिजिट नंबर येणार नाही का, 6 डिजिट तर येईल. त्याला परत तुम्हाला राऊंडेड ऑफ प्रोसेस करावं लागेल, कारण आपण लॉगमध्ये मॅक्झिमम किती डिजिट पर्यंत बघू शकतो, तर 4 डिजिट पर्यंतच बघू शकतो. त्याच्या पुढचे जर असेल तर 5 डिजिट नंबर असेल तर त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. तर ते मी एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. आता आपण एवढंच येणार आहे. आता एक कॅरेक्टरिस्टिक्स नेमकं असतं काय तर त्याच्यावरती आपण डिस्कस करू. ठीक आहे, नेमकं 3s का घेतली, 2s का घेतली ते पण बघू आपण. पहिला जो नंबर आहे तर तो आहे तुमचा 7837. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं, हा जो डेसिमल पॉईंट आहे तो डेसिमल पॉईंट आपल्याला याच्यातला जो पहिला नंबर आहे फर्स्ट डिजिट त्याच्यानंतर द्यायचा आहे. मग आपल्याला 7च्या नंतर या ठिकाणी काय करायचं, पॉईंट द्यायचा. म्हणून आपल्याला याला काय करावं लागेल, तुम्हाला 1000 ने डिवाइड करावं लागेल. 1000 ने डिवाइड केलं म्हणजे 1000 ने तुम्हाला काय करावं लागेल, त्याला मल्टिप्लाय पण करावं लागेल. मग 1000 ने जर डिवाइड केलं तर याचा आन्सर येईल 7.837 आणि राहिला 1000 आणि 1000 म्हणजे काय, 10 क्यूब. मग ही जी 10ची जी पॉवर असते ही म्हणजेच आपली काय असते तर कॅरेक्टरिस्टिक असते. म्हणून पहिल्या नंबरची आहे 7837, याची कास्टिक किती झाली तर 3. अजून त्याच्या पुढचं घेऊ 3rd नंबरचं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आहे 584. याची कॅरेक्टरिस्टिक काय असणार, तर याला आपल्याला या 5च्या नंतर पॉईंट द्यायचा आहे. म्हणून याला काय करावं लागेल, तुम्हाला 100 ने डिवाइड करावं लागेल. 100 ने डिवाइड केलं म्हणजे 100 ने मल्टिप्लाय. 100 ने जर डिवाइड केलं त्याचा आन्सर येईल 5.84 आणि 100 म्हणजे किती, 10
स्क्वेअर. आता 10 ची जी पॉवर आहे 10 ची पॉवर किती आली 2, म्हणून याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती किती असणार 2 असेल. ओके, आता 10 ची पॉवर 2 कसं कन्सिडर करणार, 1 नंतर किती 0 आहे 2, मग 10 ची पॉवर 2. इथं 1 नंतर किती 0 आहे 1 2 3, म्हणून 10 ची पॉवर काय 3 या पद्धतीने. ठीक आहे, अजून पुढचा एक्झाम्पल घेऊ. सपोज 69 आहे आपला. ओके, आता याच्यामध्ये पण पॉईंट कुठे द्यायचा आपल्याला, पहिल्या डिजिटच्या नंतर, म्हणजे याला आपल्याला 10 ने डिवाइड करावं लागेल आणि 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 10 ने जर डिवाइड केलं त्याचा आन्सर आहे 6.9 इंटू 10. ओके, सिंगल झिरो म्हणजे 10 ची पॉवर काय 1. मग या 10 ची जी पॉवर आहे ती 1 आहे, म्हणून याची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती किती आहे 1 आहे. ओके, तर याच पद्धतीने इथं काही 10 ची पॉवर ऍडजस्ट करायची गरज नाही, म्हणून हा काय झाला 0. म्हणजे जी 10 ची जी पॉवर असते तीच आपली या ठिकाणी काय असते कॅरेक्टरिस्टिक्स. या ठिकाणी मी अशी एक्झाम्पल घेतली की त्याच्यामध्ये अजिबात पॉईंट नाही, रेग्युलर नंबर घेतले विदाऊट डेसिमल पॉईंट. तर पुढच्या जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण डेसिमल पॉईंट जर कुठे आला त्या नंबरमध्ये तर त्याचा लॉक कशा पद्धतीने बघितला जातो त्याच्यावरती आपण डिस्कस करू.